आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहराची वरदायिनी असणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये सध्या केंदाळ मोठ्या प्रमाणात आलं आहे। हे केंदाळ काढण्यासाठी शहरातील पैलवान अमृतमामा भोसले व त्यांच्या तालमीतील सुमारे 70 पैलवान गेल्या 4 दिवसापासून नदीवरील केंदाळ काढत आहेत। आतापर्यंत 150 ते 200 डंपर काढले आहेत। त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। माणुसकी फाउंडेशनच्या वतीनेही 8 दिवसांपासून केंदाळ काढण्याचं काम सुरू आहे। इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषित बनली आहे। प्रदूषित असल्यामुळे नदीमध्ये केंदाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचं सांडपाणी, कागल MIDC, लक्ष्मी इंडस्ट्रीज, इचलकरंजी शहरातील कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी, साखर फॅक्टरीचं सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली। त्यामुळे नदीमध्ये केंदाळ मोठ्या प्रमाणात आलं आहे। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शहरातील पैलवान अमृतमामा भोसले व त्यांच्या तालमीतील सुमारे 70 पैलवानांनी गेल्या 4 दिवसांपासून 150 ते 200 डंपर केंदाळ काढलं आहे। प्रशासनाकडून एक यांत्रिक बोट, एक JCB दिला आहे, पण हे पैलवान आपल्या जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उतरून केंदाळ काढत असताना काही पैलवानांच्या पायाला काचाही लागल्या आहेत। त्यामुळे पैलवान जखमीही झालेत। पण गेल्या काही दिवसांपासून केंदाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे। गेल्या 10 वर्षांपासून वेंकोबा तालीम त्यांच्या वतीने दरवर्षी केंदाळ काढण्यासाठी पैलवान पुढे सरसावत असतात। आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या हेतूने हे पैलवान पुढे सरसावत असतात। गेल्या 4 दिवसांपासून माणुसकी फाउंडेशनच्या वतीनेही केंदाळ काढण्याचं काम सुरू आहे। पैलवान अमृतमामा भोसले व माणुसकी फाउंडेशनच्या वतीने केंदाळ काढण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलंय। शहरातील नेते मंडळी केंदाळ काढण्यासाठी येत नाहीत, फक्त फोटो काढण्यासाठी नेते मंडळी येत असतात। पण केंदाळ व नदी प्रदूषण कशामुळे होते याकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळे झाकून गप्प बसले आहे। शहरातील कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी, सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे। सामाजिक कार्यकर्ते याची तक्रार करतात। प्रदूषण नियंत्रण मंडळ येऊन फक्त नोटीस बजावते आणि जाते, पण कोणावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आजवर दाखल झाले नाहीत व कुणाला शिक्षाही झाली नाही। नदी प्रदूषित करण्याचं काम जेवढं शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, तेवढेच नागरिकही जबाबदार आहेत। केंदाळ काढल्यामुळे नदीने थोडा मोकळा श्वास घेतला। यावेळी पैलवान अमृतमामा भोसले युवा मंच, वेंकोबा तालमीतील पैलवान, त्याचबरोबर अनिस महालदार, सतीश सूर्यवंशी, उत्तम चव्हाण, अवधूत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही